सांगतो, पोरांना दमचू नका, विनाकारण त्रास देऊ नका. कारण पोरं तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवणामध्ये काय तुमच्या पदरीचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावलेत म्हणून ते पोरं वैतागले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठीचा कचरा म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्याची असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, आमदारातून बाथरूम बंद करायला सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदरण आणि माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यातला आणखीन गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनात जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही. दिव आणखीन दुसऱ्या दिवसचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच करून तिथे वाटलं करू नका. तुमच्या आता संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटेल मी हाणीन मारीन, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा असेल. तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळे अडचण येणार आहे. अमित शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. ह्यो पण शब्द ध्यानात ठेवा, डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. काय म्हणले?